महत्त्वाच्या घडामोडी. राजे उमाजी नाईक यांच्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा यासाठी मामलेदार कचेरी परिसराला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक राष्ट्रीय स्मारक अमरावती गुन्हे शाखेचा दुहेरी दणका, ऑनलाईन चक्री जुगार आणि वरली मटका अड्ड्यावर छापे, जुगार साहित्य आणि रोख रकमेसह 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपींना अटक. नाशिकमध्ये विजेचा झटका लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू, 1 जण जखमी कर्मचाऱ्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील पेट्रोल पंपाशेजारी पावसाचं पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढलाय. दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात घालून प्रवास. वडगाव मावळ न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपीला पकडण्यात कामशेत पोलिसांना यश, इम्रान शेख या आरोपीला अटक. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम, मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग करण्यासाठी कारवाई. 1 ऑगस्ट पासून एसटी सर्व्हिससाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य. जिल्ह्यात 50,000हून अधिक प्रवाशांची नोंदणी पूर्ण. पाण्याअभावी पांचोळा एमआयडीसीतील उद्योजकांच्या उत्पादनावर परिणाम. पांचोळा धरणातून पाणी आरक्षित असल्यानं नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याची उद्योजकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत स्वतःच्याच पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून 3 मित्रांकडून एका मित्राची हत्या. झाडावर डोकं आदळून तरुणाची हत्या, 3 आरोपींना अटक. पुण्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल. प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 12:15 या वेळेत भरण्यात येणार. शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या कामासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देण्यासाठी वेळापत्रकात या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.